काहीतरी बोला. बोला काहीतरी, काय पण बोला. बाबा एक कोणी सांगितलं बोला. तुमचं नाव काय बाबा? माझं दत्तराम परब. तुझं नाव काय? नैतिक परब. कुठे राहतो? सावंतवाडी. तुम्ही कुठे राहता? जवळ की मालपूर जवळ. मालपूर जवळ. टेस्टिंग करत होतो गावात. क्वेश्चन आले काही? हो. पाच मिनिट काढून देतो. तुम्हाला कोण आहे? आधी बसून गेले ती. नैतिक नाही बसणार. सत्याऐंशी नाही 78. 78 ना? हो. 78. लहान मला कुठं तुझा माहित आता मला दे. तू प्रश्न विचार ना. तुझी हलवू नको. कशाची? ओके थँक्यू. कोण आलं ना त्यांना सांग बोलू नको. माहिती आहे. माईक चालू होते. कोण येईल बोलत कोण मी येतोय वरती. हां. नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. मी आज आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यातील धवडकी या गावात. ठीक आहे, लवकर. आज माझ्यासोबत आहेत 87 वर्ष झालेले दत्ताराम परब हे हौशी कलाकार. आज कटकर पुन्हा लाव. नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. मी आज आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यातील धवडकी या गावात. आज माझ्यासोबत आहे हौशी कलाकार दत्ताराम परब. त्यांचे वय 87 असूनही गणपती बाप्पासाठी आज अजूनही सुंदर गणपती बाप्पासाठी सजावट करतात. आज जाणून घ्या त्यांची कौशल्य या सजावटीबद्दल. बाबा, सर्वप्रथम तुमचं सिद्धू गोंद या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे बाबा, हे तुम्ही जी गणपती बाप्पाची सजावट करतात आहे किती वर्षापासून करतात आहे? 61 सालापासून करतो. तुम्ही ही जी सजावट करतात आहे ही एवढी सुंदर 61 वर्षापासून करतात आहे सजावट. 61 सालापासून म्हणजे किती वर्ष झाली? ओके. आणि जेव्हा ही तुम्ही सजावट सुरू केली गणपती बाप्पाची, ज्याप्रमाणे तुम्ही सजावट करता, हे तुम्ही विकत आणतात, नाही. रेडीमेड विकत आणतात आणि ठेवतात? नाही. नाही, म्हणजे हे तुम्ही स्वतः बनवतात? स्वतः बनवतो. 2 महिने लागतात बरोबर. 2 महिने जातात. 2 महिने. त्याप्रमाणे तुम्ही सुंदर बनवणं खरंच अविस्मरणीय आहे. बघण्यासारखं एकदम सुंदर बनवलंय. मला सांगा, हे तुम्ही जे स्वतः हाताने बनवतात 2 महिने लागतात, तुम्हाला कोण घरची मदत करतात की तुम्ही हे सर्व एकटेच करतात? नाही, ही घरची कामाला असतात त्याच्यामुळे मी एकटाच करतो. ओके, एकटेच करतात तुम्ही. ओके. पण मला एक सांगा, बनवताना खूप वेळ लागत असेल ना? वेळ 2 महिने लागतात. 2 महिने. 2 महिने जातात. 2 महिने जातात. 2 महिने जात असेल, त्यामध्ये ज्यामध्ये जो खर्च होतो त्या मूर्त्या बनवण्याचा, ह्याच्यामध्ये तुम्ही सजावट करतात, हे तुम्हाला गावातली लोक मदत करतात, ग्रामपंचायत मदत करते, कारण की तुम्ही स्वतः खर्चाने करता. 20 वर्षापासून करता, स्वतः करता. काय एवढा आनंद मिळतो? आता तुम्ही या वयाचे झाले बरोबर. मी आता तुमच्या वयाचं असलो, मी कशाला करेन, माझे पोरगा करेल, मला काय हौस आहे. नाही, तुम्हाला काय एवढा आनंद मिळतो? ही कला आहे, ती कला जिवंत ठेवावी म्हणून मी करतोय. ते जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही कला ठेवली आहे. आणि त्याच्यामुळे मला आनंद मिळतो. लोक बघायला येतात, लोक ओवा करतात, वा चांगलं केलं, सुंदर केलं. सुंदर केला, या वयात असून सुद्धा तुला हे कसं काय करतोस तू, हे विचारतात लोक. आणि का एवढं काय करतोस, एवढा वय असून सुद्धा तुला चालायला पण जपत नाही आणि तू करतोस, म्हणजे केवढी आवड तुला आहे. कलाकाराचं मन केवढं मोठं असतं. तो कलाकार दुसऱ्यांना मनोरंजन करण्यासाठी, आपली कला दाखवण्यासाठी तो ना स्वतःचा पैसा बघत, ना तो स्वतःचं वय बघत,
ज्याप्रमाणे हे बाबा करतात ते खरंच जेवढे कौतुक करू आपण तेवढे कमी आहे. बाबांना एक विचारायचं मला, तुम्ही हे इतक्या वर्षापासून करतात आहे, ओके, तुम्हाला सर्वप्रथम ही प्रेरणा कुठून मिळते? म्हणजे ही आयडिया कुठून येते की मला असं करायचं आहे? मला आता हे तुम्ही भक्त मंडळीचं दाखवलंय, तुम्ही हे चलचित्र, ही आयडिया कुठून, ही कल्पना कुठून येते तुम्हाला? कल्पना म्हणजे आम्ही पंढरपूरला वगैरे जातो नाही, हा. त्यावेळी बघितलेलं आहे. हा. आणि आता कसं करायचं हे मोबाईलवर आम्ही मागून घेतो. म्हणजे तुम्ही डिजिटल पण आहे म्हणजे मोबाईलवरून बघून अशी आयडिया. ठीक आहे, आता आलं, तर त्याच्या आधी तुम्ही त्याच्या अगोदर काही बघितलेलं, फक्त बघितलं ना? पुस्तकात बघितलेलं, हा. फोटो वगैरे म्हणजे बघितले. तुम्ही वाचन करतात, होय. तर तिथून हे सर्व आयडिया येतात. कीर्तनाची वगैरे आवड आहे ना, हा. कीर्तनाची आवड भरपूर आहे, भजनाची, कीर्तनाची, ओके ओके, नाटकाची. एवढी तुम्हाला आवड आहे. मग तिथून हे तुम्हाला आयडिया सुचते आणि तुम्ही हे होय. सुंदर असं छानपैकी करतात हे चलचित्र, हे सर्व. ओके, मला सांगा, तुम्ही इतक्या वर्षापासून हे करतात आहे, माझं मत आहे, तर इतक्या वर्षापासून तुम्ही हे जेव्हा कला करतात, खूप साऱ्या अडचणी आल्या असेल ना, खूप साऱ्या अडचणी. मग त्या अडचणी कशा सोडवतात? जर हेच उत्तर आम्हाला मिळालं ना, ते खूप आमच्यासाठी मार्गदर्शन असेल. कशा अडचणी तुम्ही सोडतात हे? म्हणजे अडचणी येतात मला. अडचणी आलेले तर आम्ही बाप्पालाच सांगतो ना, हा तूच हे काय ते निवारण कर म्हणून हा या अडचणीचं. हा, मला विघ्नाचं विघ्न दूर करतात. हो, मला आवड आहे, पण ही आता काय तूच हे काय ते कर, मला आवड आहे तरी हा. पण नाही, हे तूच काय ते बघ. हा. बाप्पाला सांगतो. गणराया म्हणजे अडचणी आला तर होय. तुमचं हे विघ्न दूर करतात होय. आणि तुम्ही छान प्रकारे पूर्ण करता. मला विचारायचं आहे बाबा, हे तुम्ही जेव्हा सुरुवात केली, ओके, मी म्हणजे चलचित्र एवढं सुंदर सजावट तुम्ही करतात, ही पारंपरिक हे जे तुम्ही कंटिन्यू ठेवलं आहे, बरोबर, या गोष्टी, तर मला एक सांगा, तुम्ही ज्या पारंपरिक गोष्टी करताना आत्ताचे जे आधुनिक गोष्टी चालू आहेत, त्यांचं संतुलन कसे तुम्ही सांभाळून ठेवतात? म्हणजे आता आधुनिक गोष्टी आहेत, वेगवेगळी टेक्नॉलॉजी बदलली, तुम्ही ही पारंपरिक गोष्टी कसे सांभाळून ठेवले? म्हणजे तुम्ही ही कंटिन्यू करतात ही सगळ्या गोष्टी? म्हणजे ती परत माझ्या मागेही चालवावी लोकांनी असं करावं, हा. ही आमची. ओके ओके, असं तुमचं म्हणणं आहे. मग आता मला सांगा, हे तुम्ही इतकं वर्ष करतात हे पारंपरिक गोष्टी, हे खूप छान प्रकारे सजावट करतात हे, ओके, कधी कधी परमेश्वराचा काय असा चमत्कार तुम्हाला मिळालाय गणपती बाप्पाचा, की कधी असा तुम्ही एवढं छान केलं, बाप्पा खुश होऊन तुम्हाला काय चमत्कार दिलाय, काय आशीर्वाद दिलाय, असं काही अनुभव आलाय तुम्हाला? अनुभव म्हणजे हा झालाय की आता मी एवढं सुद्धा ऑपरेशन होऊन 3 वेळा ऑपरेशन होऊन मला माझी ही आवड अजून कशी आहे, म्हणजे त्यांनीच मला एक ताकद दिली. म्हणजे तुमचं 3 वेळा ऑपरेशन झालं? होय काय बोलतात? होय, अटॅक आलेला ना. 3 वेळा अटॅक आलाय? अटॅक आलेला की 2012 मध्ये अटॅक आला. ओके, मला अटॅक आलाय, डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला? डॉक्टर म्हणतात काय तू काही करूच नको, हे सर्व करू नको, करूच नको, तरी पण तुम्ही अजून करतात हे? एवढं आवडीने म्हणायला पाहिजे. या वयातही तुम्ही करता, 3 अटॅक आला तरी. ही देवाची कृपा आहे, गणरायाची कृपा आहे, तुम्हाला ते आशीर्वाद देतात आहे आणि ही तुम्ही परंपरा कंटिन्यू चालू ठेवली आहे. तुमचे खरंच कौतुक करू तेवढं कमीच आहे बाबा. बाबा मला सांगा, तुम्ही ही जेव्हा सजावट केली, सजावट करायला सुरुवात केली, त्याचा पहिला अनुभव कसा होता? तुम्ही सुरुवात केली पहिल्यांदा, आपण कोणती गोष्ट फर्स्ट टाइम करतो, त्याचा अनुभव जर आम्हाला सांगा ना, कसा होता? मग त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करत बसले, म्हणजे पहिल्यांदा आपण कोणती गोष्टी करतो. बाबांना प्रश्न नाही विचारला, पहिल्यांदा आपण काहीतरी बनवतो ना, हे सर्व गोष्टी बनवतो, पहिल्यांदा केलं असेल लहानपणी, ते कोणाकडून शिकले? नाही शिकले होते ते कुंभार म्हणून आग्र्याचे होते. हा, ते गुरु म्हणायचे आमची ऐकला, हा, त्यांनी शिकवलं. तुम्हाला त्यांनी शिकवलं? ओके. असं काय म्हणजे आमच्या जवळच ते गणपती इथं करायचे. हा, 55 वर्ष आमच्या जवळ गणपती केले. तुम्ही त्यांच्याकडून शिकले? त्यांच्या ओके ओके. सगळीच मुलं आमची ते सगळी कला ते त्यांच्याकडूनच शिकले आणि सगळ्यांना येत आहे ते. सगळ्यांना येतं? सगळ्यांना येते, मुलींना पण येत आहे ते. ठीक असतं, हे तुम्हाला मदत करतात? मदत करतात. ओके, मदत करतात. ओके, खूप छान गोष्ट आहे. मला सांगा, आत्ताची आम्ही तरुण पिढी, ओके, आताची आम्ही तरुण पिढी आणि तुम्ही तरुण पिढी आत्ताची सजावट जी करते,
त्याच्यामध्ये तरुण पिढी आम्ही मुंबईवरून पुण्यावरून रेडीमेड सामान आणतो हो. लावतो. ओके. आणि तुम्ही तंत्रज्ञान याच्यात यूज केलंय, वापरलंय पारंपरिक. तर आम्ही जी टेक्नॉलॉजी वापरतो आणि तुम्ही जी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे पारंपरिक गोष्टी जर केले चांगले आहे की तुम्ही आता जे पारंपरिक आहे म्हणजे पारंपरिकच त्याच्याबरोबर पाहिजे सगळ्या गोष्टी ना. जुन्या पद्धतीचं आहे ते, म्हणजे त्याच पद्धतीचे पाहिजे सगळं. ओके ओके. म्हणजे पारंपरिक गोष्टीमध्ये आणि आधुनिकमध्ये तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं? म्हणजे आता ही परंपरा टिकून राहण्यासाठी आता म्हणजे सगळं अपडेट होतं. आता आम्ही डिजिटलची लाइटिंग वापरतो, डिजिटल मूर्त्या आणतो आणि तुम्ही हे जुन्या वापरतात. तर तुम्हाला काय बोलायचं? ही परंपरा आता संपत जाईल तुम्ही केलेली, हां, त्याच्यावर काय मत आहे? म्हणून ते करतो आम्ही, कारण त्याची क्षमता कमा नाही तर अशीच चालवावी लोकांनी. अशी चालू ठेवावी लोकांनी. ठेवावी. ओके. परंपरा आपण केलेलं स्वतः केलेलं काय वेगळं असतं ना, आणि दुसरीकडून आणलेलं वेगळं. रेडीमेड वेगळं आणि आपण जो स्वतः आपण करतो करतो तो आनंद वेगळा आनंद असतो. वेगळा असतो. छान उत्तर दिलंय. आणि आपण स्वतः हाताने जे करणार, हां. स्वतःच्या हाताने हे मूर्त्या बनवणार, म्हणजे चलचित्र तयार करणार आणि त्याच्यानंतर त्या मकरात बाप्पाला ठेवणार, ती एक वेगळी मजा असते, एक वेगळा आनंद असतो. आता तुम्ही खूप जुने आहेत, त्याचे उत्तर मला तुमच्याकडून जर मिळालं तर खूप बरं होईल. बाप्पाची मूर्ती असते, त्याच्यावर असतं माती, होय बरोबर? त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात. होय. आता आम्ही तरुण पिढी, तुम्ही लोक करतात त्याला कॉपी पेस्ट करतो आम्ही. ते बाजार से लेके आते वो लगाते, पण हम लोग को मालूम नाही, आम्हाला माहिती नाही वर त्या फळाचा अर्थ काय. लाल कलरचं फळ असतं ते काय बोलतात त्याला? ते कौंडळ म्हणतात, कवंटाळा बोलतात आणि अजून काहीतरी नाव असतं. नागलं म्हणतात, नागलं बोलतात. चांगलं म्हणतात, नारळ लावतात, नारळ लावतात, ते कापूर औषधी लावतात. फळ असतात. होय. त्याचा काय उपयोग आहे ते जरा सांगा मला. कशाला लावतात ते? ती लावतात म्हणजे पूर्वी काय होतं सांगा, हां. पैसा नाही होता, कमी होता, म्हणजे जंगलात काय मिळेल ते आणून शो करायचा आहे. शो करायला. असं होतं. आता काय झालं, सगळं मिळतंय, हां. पैसा आहे, सगळं मिळतंय, मग ते आणून लावतात. पण त्या वेळेला पैसा नाही होता म्हणून ते जंगलात काय असेल ते आणून लावायचं, म्हणजे स्वतःच काय असलेलं आणून लावायचं, म्हणजे आपण कष्ट केलेले. कष्ट केले. त्यावेळी लोकांकडे पैसा नव्हता पैसा नव्हता, आणि सजावटीसाठी सामान नव्हतं. सामान नव्हतं. तर त्यावेळी ते जंगलातले हे रानटी फळ होय. ते लावायचे होय. आणि हे औषधी फळ पण आहे. होय, आणि ती माती सजवायची. ते सजवली जाते. छान उत्तर दिलं. आता मला एक खूप मनापासून प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही या गावात किती वर्षापासून करता ते सजाव? ही गावात सांगतो ते काय, चौथीमध्ये एकच झाला. 61 पाहता किती वर्ष झाले त्याला? 87 के किती एकच चालायला किती वर्ष झाली? 50च्या वर झाले. 50च्या वर झाली. ओके. आता 50च्या वर झाले. मला खरं उत्तर पाहिजे याला. जे आहे ते बोला. 60 सालं झाली, 60 वर्ष झाली हो. ठीक आहे, 60 झाले. होय. आता इकडे गावात एवढे ग्रामपंचायत आहे, पण संस्कार असेल. ओके. ते लहानचे मोठे झाले, तुम्हाला बघितलं ही कला करताना, तर त्यांना कधी तुम्हाला आतापर्यंत काय मिळालं बक्षीस त्यांच्याकडून? नाही. तुमच्याकडून कौतुकाची थाप नाही, काहीच मिळालं नाही. काही मिळालं नाही? काहीच मिळालं नाही. येतात बघायला, बोलून आणावे लागतात, बोलून आणावं लागतं का? आणावे लागतात. आता मग रस्त्यानं जाणाऱ्याला बोलून आणतो आम्ही, या बसा करंजी वगैरे, या बसा गणपती बघा, बोल. काही हे बघत नाही, नाही, बघायला येत नाही. नाही. हे तुमचं दुःख आहे आपलं. ओके. माझी एक विनंती आहे, इकडची जे गावची जी ग्रामपंचायत असेल, सरकार असेल, बाबा इतक्या वर्षापासून आपल्यासाठी करतात आहे. ही परंपरा बाबाने जपून ठेवली इतक्या वर्ष, 50 वर्षापेक्षा जास्त. तर इकडे बाबांचा काहीतरी सत्कार व्हायला पाहिजे. नक्की इकडे त्यांचे कौतुक व्हायला पाहिजे. कलाकाराला जास्त काय पाहिजे असतं, एक कौतुकाची थाप असते, ती तुम्ही द्यावी. हीच माझी इकडच्या ग्रामपंचायत, इकडच्या गावच्या सरकारला विनंती आहे. आपले नक्की व्हिडिओ बघतील आणि नक्की तुमचा सत्कार करतील अशी मी आशा बाळगतो. आता हे आमच्याबरोबरची जी पिढी आहे, इथे रस्त्याने जातात, ठीक आहे, इथे रस्त्याने जातात, तुम्हाला बोलवायला लागतं त्यांनी, होय. या बघायला, पण येतात का बघायला? बोलवून आणावे लागतात, या म्हणजे बघायला. स्वतःहून येत नाही. स्वतःहून नाही, आवडत नाही कुणाला बघा. याची आता मोबाईलमध्ये आधुनिक काळ काय, मोबाईलमुळे सगळं वाट लावली आहे कुणाला. नाही तर पूर्वी रांका लागायचं.
म्हणजे तुम्हाला म्हणायचं पूर्वी याचे रांगा लागायच्या रांगा लागायच्या आणि एकच होता आमचाच गणपती मोठा असा होता इकडे या गावात. त्या गावामध्ये. आणखी कोणाची ताकदच नाही, परिस्थितीच नाही. म्हणजे तरुण पिढी आताची एवढी मोबाईल मध्ये आमची घुसली आहे. परिस्थिती नाही होती तरी पण आम्ही करत होतो, म्हणजे आवड. हम्म. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला खर्च करायचा. होय होय होय. दुसऱ्या पैसा- पैसा कामाला येतो तुझ्या, पैसे दे म्हणून सांगून त्याच्या कामाला नंतर जायचं आणि ते आणून हे असं करायचं. म्हणजे तुम्ही हे सगळं आधीपासून खर्चपणे करतात, स्वतःचा पैसा टाकतात. आणि इकडची तरुण पिढी एवढ्या मोबाईल मध्ये घुसली, या सरकार घुसली आहे, त्यांना बघायला वेळ नाही, लोकांना बोलवायला लागते या माझी कला बघा. हे तुमचं दुःख आहे खूप मोठं, आणि खरंच खूप मोठं दुःख आहे की आपण तरुण पिढी एवढ्या मोबाईल मध्ये घुसली आहे, एवढं डिजिटल मध्ये घुसलोय. आपण त्या मोबाईल मध्ये कलाकार शोधतोय, त्या रील्स मध्ये, त्या व्हिडिओ मध्ये, पण कलाकार आपल्या आजूबाजूला असतो हे आपण कधी बघत नाही. आणि नक्कीच मला तरुण पिढीला सांगायला आवडेल, आणि त्यामधला मी पण एक तरुण पिढी आहे की डिजिटल मोबाईलमध्ये रीलमध्ये कलाकार शोधण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला एक कलाकार असतो, त्यांना सन्मान द्या आणि कलाकाराला मोठा करा. कलाकाराला मोठा करताल तर आपली परंपरा अजून पुढे. त्याबद्दल मला सांगा काय हे तुम्ही हे केलं? हे आता भक्त पुंडलिक आहे हां आणि तो वडिलांचे पाय चेपतोय, पण ते काय झालंय हा. अशुभ करू नये. दरवाजा समोर झोपलेला असतो तो वडील त्याचा, हां पण आम्ही त्याच्यात किती दाखवला, बसलेला दाखवला, हा. कारण अशुभ करू नको म्हणाले. हम्म. झोपलेला हां चतुर्थीचा हा. दरवाजा, हा. तर तो बसलेला दाखवतोय आणि तो पुंडलिक त्याचे पाय चेपतोय वडिलांचे. हा. आणि त्यावेळी विठ्ठल त्याला बोलवायला येतोय. हां मग तो वीट फेकतोय आणि त्याला थांब म्हणतोय, मी वडिलांची सेवा करतो हम्म. आणि नंतर तुला भेटायला येतो. ओके, खूप सुंदर सुंदर. त्याच्यानंतर मग काय झालं सांगा, ती जनी तळते. मग ती जनीच्या मदतीला तो विठ्ठल येतो विठ्ठल येतो. दळायला. ओके. आणि ही सकू आहे. हम्म. सकू आहे, ती सासू तिची बांधून घालते, पंढरपूरला जाते म्हणून. हम्म. मग बांधून घालते. मग ते विठ्ठल त्याला सोडायला येतो, तिला सोडते आणि आपण तो सकूचा रूप घेऊन बांधून घेतो. बरोबर बरोबर. एक मग मोबाईल दे ना तुझं. दिलं ना. पूर्वीच्या काळात सजावट कशी व्हायची आणि आताच्या काळात सजावट कशी व्हायची, तुम्ही नाही, तुमचं मत काय? पूर्वीच्या काळात सजावट कशी व्हायची गणपतीची, ही सोडून ना अजून काही वेगळं वेगळं? नाही, काहीच नाही आहे. ते फक्त माती तेवढी बांधायची, हां. आणून गणपती ठेवायचा एक बाकावर हम्म. आणि एवढंच. आणि आताच्या काळात आताच्या काळात प्रत्येक जण एकापेक्षा एक करतो, एक पण आहे. हे नाही जमणार. असं नाही जमणार. असं नाही हे तुम्ही जे केलं जमणार. कोणाला नाही नाही. नाही नाही. पण तुम्हाला आताच्या तरुण पिढीला हे शिकवायला आवडेल, जी मुलं तुम्ही आरोप त्यांना करता आवडत नाही ना शिकायची, आवडत नाही त्यांना शिकायची. आवडत नाही त्याला नाही, शिकायला. हो, हे फुकटचं नेऊन लावा म्हणून सांगतो तर कोण लावत नाही. मी बसवून देतो येऊन घरी तुमच्या, तर काय एवढे 500 रुपये त्याला द्या, मी बसवून देतो येऊन, तर कोण नाही, कारण वेळ नाही म्हणतात. आणि हे केलं तर घरी बसायला पाहिजे, कोणतरी येणार, त्याला सांगायला पाहिजे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणतो. आता हे नाही तर आम्हाला असे मोडून टाकावं लागतं ऐकला, कारण काय लोकांना आम्ही सांगतो कोणतरी फुकटचं घेऊन जावा आणि लावा, आम्ही मदत करतो तुम्हाला, हम्म. पण कोण तयार होत नाही. मसनी आहेत सुद्धा, विटीवरनं मसनी आणल्या आहेत सगळ्या. हो, विटीवरनं आणल्या. अचानक जाऊन चतुर्थीच्या आधी 2 दिवस जाऊन ते शिरवणकर म्हणून आहे ओवळ्या मालवणचा, हा. त्या लोहारांचा पाहुणा, 22 फुटी 21 फुटी गणपती करतो लालबागला. हम्म. त्याला घेऊन जाऊन सगळ्या बसने आणलेल्या आहेत. हम्म. तर ते कोण ह्या वापरा नेऊन तर कोण वापरत नाही. मग तुम्ही हे सगळं काय करतात? आता ही तरुण पिढीला तुम्ही सांगतात मी बनवून देतो होय. आणि तुम्ही सजावट करा गणपतीमध्ये, म्हणजे ही परंपरा जपून ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात आहे. होय. परंतु समोरून तसा रिस्पॉन्स येत नाही तरुण पिढीचा, आणि तुम्ही सर्व रेडीमेड करून स्वतःच्या खर्चा करून त्यांना द्यायला तयार आहे, होय. परंतु ते ऍक्सेप्ट करत नाही, ते घेत नाही, ते मोबाईलमध्ये पूर्ण घुसलेले. हे खूप मोठं दुःख आहे. आपण या व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया तुमचं दुःख, आणि नक्कीच मला वाटतं व्हिडिओ बघून तो बदल घडेल अशी मी आशा करतो. बाबा, तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तर खूप छान दिली, खूप सुंदर दिली. तुमची दुःखही आम्हाला समजलं आहे. पहिलं दुःख म्हणजे इकडचे गावातले जे पण ग्रामपंचायत असेल, सरकार असेल, तर माझी त्यांना विनंती आहे की 70-50 वर्षापासून बाबा ही आपली कला सादर करतात आहे, स्वतःच्या हाताने मूर्त्या घडवतात आहे, आणि
कथा, त्या शास्त्रीय कथा घेऊन ते त्याची वेगळ्या पद्धतीने ते आपल्या मांडतात, ते विषय सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहे. तर सरकारला विनंती आहे की इकडच्या की त्यांचं कुठेतरी कलाकाराला आपलं कौतुकाची थाप पाहिजे असते. पैसा नसतो पण थाप मिळणं खूप महत्त्वाचे असते. तर तुम्ही नक्की त्यांची पाठीवर थाप द्या आणि त्यांचं कौतुक करा आणि यापुढेही त्यांना नक्की मदत करा. आणि दुसरं म्हणणं माझ्या इकडच्या तरुण पिढीला एवढं आहे की तुम्ही एवढं पण मोबाईलमध्ये घुसू नका की कलाकार आजूबाजूला आहे ह्याचं भान असून द्या. मोबाईलमध्ये फक्त कलाकार नसतो, बाजूलाही कलाकार असतो. आणि ही परंपरा जर आपण जपली तर ही परंपरा पुढे जाईल. आणि नक्की तुम्ही अशा कलाकारांकडून शिकून घ्या आणि कला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. बाबा तुमचे खूप खूप आभार आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला याबद्दल माहिती दिली. तुमची परंपरा तुम्ही जपून ठेवतात. गणरायाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला खूप आयुष्य मिळून दे. आज जरी तुमचे 3 वेळा ऑपरेशन झालं तरी तुमच्यात ती ताकद आहे, ईश्वराने दिलेली खूप मोठी ताकद आहे, खूप तुम्हाला शक्ती देतोय. अशीच कला तुम्ही पुढे घेऊन जावा आणि आम्ही तरुण पिढी यापुढे आमचे व्हिडिओ बघून नक्की तुमच्याकडे शिकू. बोला गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद बाबा. कट कर. पुन्हा एक सुरुवातीचं एक घ्यायचं मला. कट करते. अजून मी नाटकामध्ये काम करतो. माझ्याबरोबरची पात्र अजून कोण करत नाही. ओके थांबा विचारतो मग प्रश्न. ऐक ना, मी फक्त तुमच्या एक असं व्यवस्थित वाटलं ना काय? मी थोडं घाई झालं म्हणून. नाटकातल्या भूमिका तुमच्या आजोबांची दत्ताराम होते मला. हा. त्यांनी कृष्णाची भूमिका केली. त्यावेळीपासून मी बघतोय आणि त्यावेळीपासून मला आवड आहे. आतमध्ये बस जा. नको इकडे बस, इकडे बस. आतमध्ये बस. अगं सोफा कोण नाही बसली. गाडीला चावीच आहे. काय? बस की आता. आणि पेट्रोलचा वास येतो सारखा. हे व्यवस्थित वाटलं का तुम्हाला हे कसं बोलताय? चालू आहे. हा हा. नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. मी आज आलोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यातील थवडकी या गावात. आज आपल्यासोबत आहेत दत्ताराम परब. यांचे वय पुन्हा करतो पुन्हा करतो. आजोबा इकडे बघा. तुम्ही जर इथे बघा. नमस्कार, मी सिद्धेश मुरकर. आज मी आलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यातील थवडकी या गावात. आज माझ्यासोबत आहे हौशी कलाकार दत्ताराम परब. यांचे वय आहे 87. तरी अजूनही त्यांनी गणपती बाप्पासाठी सुंदर सजावट करण्याची परंपरा जपून ठेवली आहे. जाणून घेऊया त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या आठवणीबद्दल आणि ज्याप्रमाणे ते सुंदर सजावट करतात त्याचे अतूट प्रेमाबद्दल. बाबा, सिद्धू गोंधळ या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वप्रथम स्वागत आहे मनापासून. बाबा बस एवढं द्या. डायरेक्ट झालं त्यांच्यापेक्षा तू हा फोटो पक्का थांबण्यासाठी असणार. हा फोटो पक्का थांबण्यासाठी. नागपूरला सांगत होतो तर ते म्हणाले सावंतवाडी तुला गेल्याशिवाय हे होणार नाही. ओके. म्हणजे गणपती कृपा आहे ना. म्हणजे तुम्हाला पाठवलं पाठवलं बाप्पाने. मला माहिती नव्हतं. मी आज निघणार होतो हां. पण माझे काका प्रकाश काका माझा भाऊ बोलले अरे यांची घे ना. मग माझी तूप पेटली. मी दरवेळेस इकडे येतो पण मला सूट झालं बाप्पाचं हे आशीर्वाद. खूप छान झाली. मला वाटलं मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतली ना तर काही चुकीचं झालं होतं पण ते परफेक्ट झालं. करून घेतो. ठीक आहे चालेल. धन्यवाद. वाढवला मामाचं गाव. झालं बस झालं.